हे खरवस बघू शकता, किती सुंदर दिसतंय ना। या वड्या अजिबात तुटत नाहीये आणि किती छान घट्ट या वड्या झालेल्या आहे। हे खरवस बनवण्यासाठी आपल्याला चिकाचं दूध लागतं। चिकाचं दूध म्हणजे काय, तर जेव्हा गाय किंवा म्हैस जनते, म्हणजे जेव्हा तिला बाळ होतं, वासरू होतं, तर तेव्हा जे काही पहिलं दूध असतं त्यापासून हे खरवस बनतं। तर मला हे चिकाचं दूध मिळालं होतं, म्हणून मी म्हटलं चला आपण ना खरवस बनवूया। आणि जर ही खरवसची रेसिपी जर बनवतच असू तर सगळ्यांशी शेअर पण करूया, म्हणून आज मी तुमच्यासाठी ही खरवसाची साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर आजच्या आपल्या या झटपट आणि पटकन होणाऱ्या या खरवसाच्या रेसिपीला सुरुवात करूया। खरवस करण्यासाठीचं हे जे चिकाचं दूध आहे तर हे नेहमीच मिळतं असं नाही, तर आज मला मिळालं म्हणून ही रेसिपी आता आपण करूया। सगळ्यात आधी मी अर्धा लिटर हे दूध घेतलेलं होतं, तर अर्धा लिटर मी कपाने मोजलं तर 2 कप हे आपलं दूध भरलेलं आहे। आता मी त्याला थोडंसं गाळून घेतलं आहे, कारण जो काही कचरा वगैरे असेल त्यामध्ये तर तो सगळा निघून जाईल त्यासाठी। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप एवढं साखर घालायची आहे। इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर करू शकता, किसलेलं गूळ घालायचं। आणि इथे मी साखर थोडीशी कमी घातली आहे, कारण मला थोडं कमी गोड लागणार होतं। जर तुम्हाला थोडं बऱ्यापैकी गोड लागत असेल तर तुम्ही 1 टेबलस्पून अजून साखर यामध्ये ॲड करू शकता। आता यामध्ये आपल्याला ना थोडंसं दूध वापरायचं आहे, साधं कुठलंही, म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते, म्हशीचं असेल तर म्हशीचं किंवा गाईचं असेल तर गाईचं। आता माझ्याकडे हे गाईचं दूध होतं आणि यापैकी पाव कप मी दूध यामध्ये घातलेलं आहे। पहिल्या दिवसाचं मला चिकाचं दूध मिळालं आहे, तर ते जे असतं ना ते जरा जास्त घट्ट होतं, म्हणजे त्याच्या ज्या वड्या असतात त्या जास्त घट्ट होतात, म्हणून थोडंसं सॉफ्ट आपल्या वड्या होण्यासाठी म्हणून इथे पाव कप आपल्याला साधं दूध वापरायचं आहे। जर कदाचित तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध जर मिळालं तर तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा जे दूध आहे, साधं जे दूध आहे ते नाही वापरलं तरी चालेल, त्यामुळे तुमच्या वड्या थोड्याशा सॉफ्टच होतील। पण हे जे पहिल्या दिवसाचं आहे ते थोडं घट्ट होतं, त्याच्या वड्या थोड्या घट्ट होतात, त्यामुळे मी हे दूध थोडं वापरलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली पाहिजे, असं इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे साखर छान मिक्स झालेली आहे। आता या चिकाला छानशी अशी टेस्ट यावी म्हणून यामध्ये आपल्याला जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालायची आहे, तर मी दोन्ही मिळून पाव चमचा इथे घेतला आणि ते यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये या छानसा रंग यावा म्हणून थोड्याशा केशरच्या काड्या घालायच्या आहे, तर 8-10 केशरच्या काड्या पण घालून घेऊ आणि हे परत छान मिक्स करून घेऊ। आता एकीकडे मी स्टीमर असं ठेवलेलं आहे, ज्यामध्ये पाणी घालून ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे जे मी आता इथे कुकरचा डब्बा वापरला आहे, तुम्ही घरातलं कुठलंही भांडं वापरू शकता, ते यामध्ये ठेवलेलं आहे। आणि जसं आता मी इथे स्टीमरमध्ये करत आहे तसंच तुम्ही कुकरमध्ये ठेवून 1 शिट्टी पण काढून घेऊ शकता। आता या स्टीमरमध्ये आपल्याला 15 मिनटं हाय गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 15-20 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे खरवस तयार आहे। यावरती तुम्ही थोडंसं झाकण पण ठेवू शकता, म्हणजे हे जे खरवसाचं डब्बा आहे किंवा पातेलं आहे त्यावरती झाकायचं आणि त्यानंतर मग जे मेन झाकण आहे ते ठेवायचं आहे। आता यामध्ये ना आपण एक सुरी अशी रोवून बघू, तर तुम्ही बघू शकता अजिबात याला लागलेलं नाही आहे। दुधाचं जे टेक्स्चर आहे, म्हणजे दूध पातळ वगैरे असेल तर ते लागू शकतं, तर इथे अजिबात काही चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आपलं हे जे खरवस आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि याला पूर्ण थंड होऊ देऊ। याला गरम असताना अजिबात कापायचं नाही आहे, नाही तर याच्या वड्या होणार नाही। तर आता याला रूम टेम्परेचरवरती आपण याला थंड होऊ देऊ आणि फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तास ठेवू आणि त्यानंतर याच्या वड्या तयार करू। इथे 1.5 तास झालेला आहे, म्हणजे मी याला थोडं थंड करून घेतलं, त्यानंतर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलं आणि आता तुम्ही बघू शकता किती छान याच्या वड्या कट होत आहे। याला थोडं साईडने पण मी कट करून घेते, म्हणजे असं चाकूने थोडंसं काढून घेते, म्हणजे या वड्या इझिली निघेल।
हे बघा, थोडंसं मी काढून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी चमच्याने काढून दाखवते आहे. किती छान वडी, मस्त घट्ट अशी वडी झालेली आहे. अजिबात आपली तुटली नाही आहे किंवा पाणी पाणी अशी ही खरवसाची वडी झाली नाही आहे. मस्त आणि छान टेक्स्चर आलं आहे आपल्या या खरवसाच्या वडीला. हे जे खरवस आहे यामध्ये तुम्ही बरेच व्हेरिएशन करू शकता. जर तुम्हाला फक्त वेलचीचीच टेस्ट नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये पायनॅपल सिरप किंवा पायनॅपल क्रश पण घालू शकता. मग त्याने थोडासा रंग पिवळा पण येईल आणि छान पायनॅपलची टेस्ट पण येईल. जर रंग नसेल पाहिजे तर तुम्ही फक्त पायनॅपल इसेन्स पण घालू शकता. तसंच रोज सिरप किंवा रोज इसेन्स पण घालू शकता. तर असे हे जे खरवस आहे या बऱ्याच प्रकारे तुम्ही करू शकता. जर खरवसाचं दूध तुम्हाला मिळालं आणि जर काही डेझर्ट करायचं असेल तर पटकन होणारा हा डेझर्ट आहे. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.